मनाचा दुरा लागणार आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई हे उद्या 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. आपल्यासोबत आहेत आदरणीय कमलताई गवई, त्यांच्या माताजी. काय आनंदाचा क्षण आहे, उद्या काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, प्रतिभाताई पण राष्ट्रपती झाल्या तेव्हाही खूप आनंद झाला. परंतु ह्या भूषणच्या बाबतीमध्ये आगळं वेगळं आहे. त्याने जीवनामध्ये जे काही कष्ट सहन केले, त्या कष्टाच्या माध्यमातून त्याला हे जे पद मिळालं ते त्या कष्टाचं चीज आहे. त्याने लहानपणापासून जो संघर्ष केला आणि गोरगरिबांची जी सेवा केली, त्या गोरगरिबांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तो चालत असल्यामुळे आणि दादासाहेबांच्या सहवासात आयुष्यभर तो सोबत राहिल्यामुळे त्याच्यावर ते संस्कार पडले. त्यामुळे त्याला हे पद मिळालं असं मला म्हणावंसं वाटते. आणि ह्या पदाला सुद्धा तो अतिशय चांगला असा न्याय देईल आणि त्याच्या हातून चांगल्यात चांगला असं न्याय मिळेल अशी भगवंतामध्ये प्रार्थना करते. नव्हे तो न्याय देणारच आहे, कारण की त्याचा इतिहास असा आहे की ज्याच्या पदामध्ये पदं त्याला मिळाली त्या पदाला त्याने अभ्यासपूर्वक असा योग्य असा न्याय दिलेला आहे. हे सर्व पत्रकारितेला माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. तर ह्याही पदाला तो खूप चांगला न्याय देईल, कारण की तो अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी करतो, मेहनत खूप करतो, विचाराने खूप दयाळू आहे आणि मनाने खूपच प्रेमळ आहे. याचं जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर अनेकदा अमरावतीला जे त्याचे सत्काराच्या संदर्भात व्याख्यानं झाले, त्यावेळेस तो अनेकदा गहिवरून आलेला आहे. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं मन किती निर्मळ आणि कोमल आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर अशा निर्मळ कोमल मनाचा व्यक्ती हा सर्वांना न्याय देऊ शकतो. यामध्ये तो न्याय नक्कीच देणार आहे. त्याच्या त्या कार्याला सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते. आणि तुम्ही ह्या ठिकाणी आलात, माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल तुम्हालाही मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. एक एक साहेबांचं बालपणापासून शिक्षण अमरावती या ठिकाणी झालं आहे. लहानपणापासूनच म्हणजे त्यांना शिक्षणाची एक राजकीय वारसा वडिलांपासून होता, तरी शिक्षणाची आवड होती. आपल्याला वाटलं का ते या पदापर्यंत पोहोचतील असं? तसे अपेक्षा केली नव्हती. कारण की प्रत्येक आई-वडील हे आपला मुलगा म्हणजे एक चांगला माणूस घडला पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते. ती एक आमची इच्छा होती. परंतु एवढ्या मोठ्या पदापर्यंत तो गेला पाहिजे ही अपेक्षा केली नव्हती आणि इच्छा व्यक्त केली नव्हती. परंतु तो त्याच्या कर्तृत्वाने तो जो गोरगरिबांना मदत करतो, स्वतः अभ्यासपूर्वक त्याची वागणूक आहे, मेहनत खूप घेतो. तर अशा ह्याच्यामध्ये तो त्याला जे पद मिळालं ते काय म्हणजे नवल नाही आहे. कारण ते त्याला त्याच्या कर्तृत्वाने ते पद त्याला मिळायला पाहिजेच होतं. नाही मिळालं असतं तर नवल वाटलं असतं. तर तो ह्या पदाला न्याय देईल हे एवढी प्रार्थना करते आणि तुम्ही ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल